नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. आज 25 सप्टेंबर 2025. आज तुमच्यासमोर कॅमेराच्या समोरच येऊन गेलेला आहे का आपण कशी शेती करतोय, काय करतोय, काय कामं चालू आहेत. काल तुम्हाला दाखवलं होतं मी का मल्चिंग पेपर बराचसा हवेने उडून गेला, माती निघून गेली त्याची. तर आता 30 माती टाकायचं काम सुरू आहे. आणि मोसंबीचं क्षेत्रही तुम्ही पाहताच आहे. त्याच्यामध्ये टरबूज पण तुम्हाला दाखवायचंच आहे आज. आणि 12x4ची हाय डेन्सिटी लागवड आहे. 15 एकरमध्ये जवळजवळ 14,000 प्लांट आपण लावलेले आहेत. आणि पूर्ण ऑर्गॅनिक, म्हणजे पेस्टिसाईड आणि खते हे आपण अवॉइडच केलेलं आहे. आपण जीवनामृतसारखं बायोरिच अल्ट्रासी वापरतोय आणि त्याची रिझल्ट पण छान आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण टरबूज पण घेणार आहेत. आणि हा जो मल्चिंग पेपर तुम्हाला दिसतोय याच्याच साईडच्या होलला आपण जसं जसं क्षेत्र तयार होत आहे, साधारणतः 15 एकरच टरबूज लावणार आहे. साधारणतः आता 6 एकरचं लागवड झाली आहे. बाकीचे पाऊस असल्यामुळे काही बंद आहेत. पण आता तुम्हाला फ्रंटचंही टरबूज दाखवतो. 11 सप्टेंबरची टरबूजची बी लागवड केली होती. आणि बीज लावायला पाहिजे, कारण की नर्सरीतून रोपं आणा, 2-2.5-3 रुपयाचं, त्याच्यानंतर लागवडीचा खर्च, त्याच्यापेक्षा बी लावलेली माझ्या हिशोबाने तरी कधीही योग्य राहील. आणि मल्चिंग पेपर आहे, तण जास्त होणार नाही. या कारणानेच आपण बी निवडलं आणि बी लागवड केली 11 तारखेची. ती तुम्हाला आता दाखवतो मी का कसं रोप झालेलं आहे 11 तारखेचं. आणि बाकीचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवतच राहील. आता हे आपलं 11 तारखेची लागवडचे रोपं आहेत. 3-3, 4-4 पानांवर आलेले आहेत. आता त्याच्यावर लगेच आपल्याला स्प्रे करायचा आहे. कुठे कुठे 5% मरझर आपण पकडून चालू. 5% मरझर असेलच. आणि पण ती पुरते आपल्याला, कारण की इतर खर्चही खूप वाचून जातो आपला. आणि मोसंबी पण पहा, मोसंबी पण खूप सुंदर आहे. वापस स्प्रे चालू करायचा आहे आता आपल्याला. पाऊस बंद झाला आहे आणि क्वालिटी पण सुंदर आहे. हाय डेन्सिटीमध्ये असल्यामुळे मधलं अंतर 12 फुटाचं आणि रोप टू रोप अंतर 4 फुटाचं ठेवलेलं आहे. आणि समोरच्या बाजूला तुम्ही पाहत आहे, हा मल्चिंग पेपर उडून गेलेला होता, कारण की माती निघून गेली त्याच्यावर. आणि आपण डबल टाकलेला आहे तो, कारण की बेड खूप मोठे तयार झालेले आहेत. साधारणतः आपण पहिला मल्चिंग पेपर 4 फूट चौडा आणला होता, पण 6 फुटाच्या आसपास बेड झालेले आहेत. त्याच्यामुळे तो बेड निघाल्यामुळे आता वापस परत बेडवर मल्चिंग पेपर व्यवस्थित टाकून माती लावायचं काम चालू आहे. आणि या साईडलाही तुम्हाला टरबूज दिसेलच, दिसतच आहे. इकडे आहे कुठे कुठे मर. एकंदरीमध्ये छान आहे. आणि हे आपण एक्स्ट्रा पीक म्हणून धरलेलं आहे, किंवा आतमध्ये शेत खाली असल्यामुळे आपण ते लावतोय. हे काम चालूच आहे. स्टाफ काम करतच आहे. आणि क्षेत्र भरपूर मोठं आहे. आमचे सर्व शेत सांभाळणारे भैया कोळी उर्फ भैया भाऊ बसलेले आहेत शांततेत. त्यांच्याचकडनं त्यांचंच नियोजन असतं पूर्ण. सर्वांना हाय करून द्या भैया भाऊ. आणि पाहतो मी आता हे आपण माती लावून घेतली. टरबूजाचं झाड व्यवस्थित ठेवलेलं आहे, आणि म्हणजे जेणेकरून तो वापस उडणार नाही. आणि मोसंबी पण छान आहे एकदम, म्हणजे फ्रेश वाटतं शेतामध्ये आल्यावर का नाही बघ. खरंच मेहनत करतो आहे आपण. आणि आता तर इथून 2 वर्ष मेहनतच करायची आहे. मग त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण टरबूज, डांगर, काकडी या खालच्या आतल्या वेलामध्ये आपल्याला जायचं आहे, का जेणेकरून मोसंबीच्या झाडांना त्रास होणार नाही. हे आपण माध्यम निवडलेलं आहे. आणि काही सजेशन तुम्ही द्या. काही मी माझं डोकं वापरतोच आहे आणि प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. त्यामुळे आता पहा, इकडचं टरबूज किती सुंदर झालं आहे. 11 सप्टेंबरची लागवड आहे. आजची 25 तारीख, म्हणजे 5 दिवसांनी उगलेलं आहे. म्हणजे 15-16ला उगवण शक्ती झाली आहे.
10-11 दिवसाचं रोप आज झालेलं आहे तयार. म्हणजे बीमधून अंकुरित होऊन बाहेर यायला. लागवड तर तशी आपली 11 तारखेची आहे. आता त्याला वापस ऑर्गॅनिक स्प्रे मारला जाईल. बायोरिच आणलेलं आहे आपण. झाडंही आहेत, कुठे कुठे कीड दिसते. ठीक आहे, आपण आता लगेच बाकीचे तर स्प्रे चालूच आहेत. आणि हे संपूर्ण क्षेत्र असं आहे, भरपूर मोठं क्षेत्र आहे. 15 एकराचं तुम्हाला त्या साईडलाही दिसत असेल. व्हाईट कलरची मल्चिंग टाकायचं काम चालू आहे. एकाच ठिकाणी आपली पूर्ण 15 एकर ही जमीन आहे. आणि या जमिनीत स्टेप बाय स्टेप आपण टरबूज लागवड करतो आहे. आणि रोपाच्या दोन्ही साईडला आपण टरबूजची बी लावलेले आहेत. म्हणजे हे रोप या बेडच्या आतमध्ये येईल आणि इकडचंही रोप इकडे या बेडमध्ये येईल. म्हणजे त्या मध्यनीने आपल्या झाडांना, मोसंबीच्या झाडांवर वेल चढणार नाही. हेच आपला मागचा हेतू आहे. या साईडलाही तसंच. म्हणजे आतली आपण पोटफड्डी म्हणू किंवा बेडच्या खालचा भाग म्हणू, याच्यामध्ये आपला वेल येईल. प्रयत्न चालू आहे. रोजचा व्हिडिओ मी नक्कीच देत राहील तुम्हाला. व्हिडिओ आवडला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.